तर पालखी सोहळ्यानिमित्त पुण्याच्या वाहतुकीत बदल करण्यात आलेले आहेत। अनेक मुख्य रस्ते उद्या वाहतुकीसाठी बंद राहणार आहेत। अनेक मार्गांवरील वाहतूक वळवण्यात येणार आहे। तर संत ज्ञानेश्वर तुकोबांची पालखी उद्या पुण्यात येणार आहे। हे रस्ते वाहतुकीसाठी बंद राहणार आहेत। गणेश खिंड रस्ता, एफसी रोड, लक्ष्मी रस्ता, टिळक रस्ता, शास्त्री रस्ता हे वाहतुकीत बदल करण्यात आलेले आहेत। या संदर्भात अधिकची माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी आपल्या सोबत आहेत। राहुल, पालखी सोहळ्यानिमित्त वाहतुकीत बदल करण्यात आलेले आहेत। नेमके कोणकोणते रस्ते वाहतुकीसाठी खुले असतील आणि कोणते रस्ते बंद असतील? मुख्यत्वे एक लक्षात घ्यायला हवं की मराठवाड्यातनं आणि पश्चिम महाराष्ट्रातनं नवी मुंबईकडे किंवा पुण्याकडे होणारी जी भाजीपाल्यांची वाहतूक आहे किंवा जड वाहनांची वाहतूक आहे त्याच्यासाठी दरवर्षी हे बदल केले जातात आणि त्यामुळं अनेक जणांना काहीसा वेळ लागू शकतो। विशेषतः मुंबईच्या दिशेने येणारे आणि पुण्यातनं मार्गस्थ होणारी जी मंडळी आहेत त्यांच्यासाठी हे दरवर्षीचं नियोजन आहे। यावर्षी तर आता आज मुख्यमंत्री आळंदीच्या पालखी प्रस्थान सोहळ्याला जातील। उद्या या दोन पालखी एकत्रित येतील आणि म्हणून शहरातले जे मुख्य रस्ते आहेत ते पूर्णपणे उद्या दुपारच्या नंतर बंद केले जातील आणि ज्यांना बाहेर जायचं आहे पुण्याच्या किंवा मुंबईच्या दिशेने जायचं आहे त्यांच्यासाठी दरवर्षी जो रिंग रोड सारखी व्यवस्था करण्यात आलेली असते ती तशी आहे। आता हे रस्ते वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद असणार आहेत। एक आहे गणेश खिंड रस्ता, एफसी रोड, लक्ष्मी रस्ता, टिळक रस्ता आणि शास्त्री रस्ता। या रस्त्यात वाहतूक करता येणार नाही आणि संध्याकाळी म्हणजे पूर्णपणे या दोन्ही पालख्यांचं प्रस्थान पुणे शहराच्या बाहेर होईपर्यंत नगर रोडवरून मुख्य वाहतूक वळवण्याचा प्रयत्न जो दरवर्षी असतो तसाच तो केला जाईल याही वर्षी। अगदीच राहुल, धन्यवाद तुम्ही दिलेल्या महत्त्वपूर्ण माहितीसाठी।